सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यामध्ये सध्या 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे। अशातच धुळे तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सोनूबाई शंकर शेणके परिवार महाविद्यालय फॉर्म भरण्यावरून काही पालकांनी धुडगूस घातलाय। हा वाद इतका विकोपाला गेला की पालकांनी गावातील काही गाव गुंडांना घेऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक केली। यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे। धुळे तालुक्यातील आर्वी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे। दरम्यान यावेळी 12वीच्या विद्यार्थिनीला न आणत पालकांनी फॉर्म भरून घेण्यास कर्मचाऱ्याकडे आग्रह धरला। मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी विद्यार्थिनी स्वतः यावे लागेल। याचा राग आल्याने विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे आणि काही वेळातच गावातील गावगुंड बाबूराज कान्होर, किशोर आल्होर यांनी आपल्या साथीदारांसह शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांना बेदम मारहाण करत 12वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडत 25,000 रोख रक्कम घेऊन पसार झाले असल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केलाय। या प्रकरणी आता पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यशस्वी शेणके परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थी आहे तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल। त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला। संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही, ते हल्ला केला। ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले। त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारझोड केली। या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे। तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो। पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।